हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 3.5 सॉर्ट आउट करणार आहोत. बट त्यापूर्वी एक छोटासा कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉईंट, रिमाइंडर थेरम. सो रिमाइंडर थेरममध्ये सिम्पली आपल्याला रिमाइंडर मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो हा जो कन्सेप्ट आहे तो डिरेक्टली आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, डिवाइड p of x is equal to 4x square minus x plus 2 by x plus 1. That means 4x square minus x plus 2 हा काय होणार आहे? डिव्हिडंड होणार आहे. आणि त्यानंतर x plus 1 हा काय आहे? डिव्हिजर आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला फक्त डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. डिव्हिजरमध्ये जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. दॅट मीन्स इथं कॉन्स्टंट नंबर +1 आहे. सो ऑपोजिट नंबर येणार आहे -1. इज इट क्लिअर? सो x इज इक्वल टू -1 ही व्हॅल्यू आपल्याला डिव्हिडंडमध्ये पुट करायची आहे. इज इट क्लिअर? सो सी, इट इज डिव्हिडंड अँड डिव्हिजर इज x plus 1. सो ऑपोजिट ऑफ +1 इज -1. सो वी हॅव टू टेक x इज इक्वल टू -1. इज इट क्लिअर? सो डिव्हिडंड इज p of x इज इक्वल टू 4x square minus x plus 2. सो सिम्पली एक्सच्या प्लेसवर आपल्याला -1 पुट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो p of x च्या प्लेसवर आपण काय प्लेस केलेलं आहे? p of -1. इज इट क्लिअर? सो 4 ॲज इट इज -1 स्क्वेअर मायनस ॲज इट इज एक्सच्या प्लेसवर अगेन -1 प्लस 2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो 4 ॲज इट इज -1 स्क्वेअर, दॅट मीन्स -1 into -1. इज इट क्लिअर? सी हिअर, -1 into -1. 1 square 1 minus into minus plus 1. इज इट क्लिअर? सो -1 स्क्वेअरची व्हॅल्यू काय आलेली आहे? 1. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस झालेला आहे. सो +1 अगेन +2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो 4 + 1 + 2 दॅट मीन्स ॲडिशन इज 7. इज इट क्लिअर? सो 7 इज नथिंग बट रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो रिमाइंडर थेरम अप्लाय केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय मिळणार आहे? रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो हे जर आपण जस्ट चेक केलं, सिंथेटिक डिव्हिजन मेथड, सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये आपल्याला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागतो. सो त्यानंतरच आपण कोएफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. जे की सेम एक्झाम्पल आपण चेक करणार आहोत. सो इंडेक्स फॉर्म इट इज 4x square minus x plus 2. इज इट क्लिअर? सो इंडेक्स फॉर्म दॅट मीन्स पॉवर या डिसेंडिंग ऑर्डरने आहेत आणि त्यानंतर कोणतीही पॉवर इथं मिसिंग नाही. सो ॲज इट इज इंडेक्स फॉर्म आलेला आहे. सो कोएफिशियंट फॉर्म दॅट मीन्स 4 -1 and 2. इज इट क्लिअर? सो डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. डिव्हिजरमध्ये हा जो कॉन्स्टंट नंबर आहे +1 त्याचा ऑपोजिट नंबर येणार आहे -1. सो -1 आपण इथं प्लेस करत असतो. त्यानंतर कोएफिशियंट फॉर्म आपण इथं घेणार आहोत. इज इट क्लिअर? सो पहिला जो नंबर आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. त्यानंतर -1 into 4 दॅट मीन्स मायनस इंटू प्लस, ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे आणि 4 × 1 = 4. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ॲन्सर इज -4. इज इट क्लिअर? सो -1 and -4 -5. इज इट क्लिअर? अगेन -1 into -5 ॲन्सर इज 5. इज इट क्लिअर? त्यानंतर यांच्यामध्ये ॲडिशन 2 + 5 इज इक्वल टू 7. इथं रिमाइंडर काय मिळालेलं आहे? 7. इज इट क्लिअर? सो रिमाइंडर थेरमनी सुद्धा रिमाइंडर काय मिळालेला आहे? 7. देन नेक्स्ट पॉईंट, फॅक्टर थेरम. फॅक्टर थेरम हा रिमाइंडर थेरमसारखाच आहे. तो आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, इफ p of x is equal to x³ + 4x - 5 is divided by x - 1. सो इट इज डिव्हिडंड अँड इट इज डिव्हिजर. सो डिव्हिजरवर फोकस करायचा आहे आणि डिव्हिजरमध्ये जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. सो इथं नंबर काय आहे? -1. सो वी हॅव टू टेक x इज इक्वल टू 1. इज इट क्लिअर? -1चा ऑपोजिट नंबर 1. इज इट क्लिअर? सो एक्सच्या प्लेसवर आपल्याला 1 प्लेस करायचा आहे. सो गिव्हन पॉलिनॉमियल इज p of x is equal to x³ + 4x - 5. So x is equal to 1, that means p of 1 is equal to x³, that means 1³ plus 4 as it is, x च्या प्लेसवर 1 प्लेस केलेला आहे. त्यानंतर -5 as it is. इज इट क्लिअर? 1³ 1, 4 into 1 4 -5 as it is. सो 1 + 4 ही ॲडिशन घेतलेली आहे. 5 - 5 दॅट मीन्स रिमाइंडर इज 0. इज इट क्लिअर? सो रिमाइंडर जर 0 असेल तर x - 1 हा गिव्हन पॉलिनॉमियलचा दॅट मीन्स p of x चा फॅक्टर आहे. इज इट क्लिअर? इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. इफ रिमाइंडर इज 0 देन गिव्हन डिव्हिजर इज द फॅक्टर ऑफ डिव्हिडंड. इज इट क्लिअर? सो सी हिअर
remainder is 0. So therefore we can say x minus 1 is the factor of p of x. Is it clear? Just see the first example of remainder theorem. See the first example. 4x square minus x plus 2 divided by x plus 1. So यामध्ये x ची व्हॅल्यू आपण -1 प्लेस केलेली आहे. सो रिमाइंडर 7 आलेला आहे. इज इट क्लियर? सो रिमाइंडर इथं 7 आलेला आहे. सो वी कॅन से x plus 1 is not the factor of p of x. इज इट क्लियर? सो प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये आपल्याला रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम यूज करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. See the first question in practice set 3.5. Find the value of polynomial 2x minus 2x cube plus 7 using the values for x. So first one x is equal to 3, then x is equal to -1 and third one x is equal to 0. सो गिवन जी पॉलिनॉमियल आहे सो त्या ठिकाणी एक्सच्या प्लेसवर सुरुवातीला आपल्याला 3 प्लेस करून व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर -1 हे प्लेस करून व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सिंपल असा क्वेश्चन आहे. सॉल्व करूया. गिवन पॉलिनॉमियल इज 2x minus 2x cube plus 7. So first we have to find out the value by putting x is equal to 3. So first one, given polynomial is p of x is equal to 2x minus 2x cube plus 7. Is it clear? So p of x, that means p of 3 आता घ्यायचा आहे. So p of 3 is equal to 2 as it is. x च्या प्लेसवर आपल्याला 3 प्लेस करायचा आहे. -2 as it is. त्यानंतर x cube, that means 3 cube. Is it clear? Plus 7 as it is. त्यानंतर 2 into 3, that means 6 minus 2 as it is. 3 cube, that means 3 multiplied by 3 multiplied by 3. Is it clear? 3 3s are 9 and 9 3s are 27. That means 3 cube 27. Is it clear? Plus 7 as it is. त्यानंतर 6 as it is. हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -2 into 27. That means 27 2s are 54. बट आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे कारण 2चं साईन मायनस आहे, 27चं साईन प्लस आहे. सो मायनस इंटू प्लस मायनस 27 2s are 54. इज इट क्लियर? प्लस 7 ॲज इट इज. त्यानंतर इथं +6 आहे आणि +7 आहे. सो यांची ॲडिशन घेता येईल. 6 + 7 13 -54. इज इट क्लियर? सो 13 - 54 आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. सो 54 - 13 दॅट मीन्स 41 -41. इज इट क्लियर? सो therefore we can write p of 3 is equal to -41. Is it clear? It is our answer. Then we have to put x is equal to -1. सुरुवातीला आपण x ची व्हॅल्यू 3 पुट केलेली आहे. आता त्यानंतर -1 पुट करायचे आहे. सो सेकंड वन, नाउ x is equal to -1. Is it clear? So given polynomial p of x is equal to 2x minus 2x cube plus 7. Is it clear? So p of -1 is equal to 2 into -1 minus 2 into -1 cube plus 7. Is it clear? So हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 2 into -1 that means 2 1s are 2 plus into minus minus. So answer -2. त्यानंतर हे -2 as it is. -1 cube that means -1. Is it clear? See here -1 cube that means -1 multiplied by -1 multiplied by -1. Is it clear? 1 into 1 1 येणार आहे. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस. इज इट क्लियर? इथं -1 +1 येणार आहे. अगेन +1 मल्टिप्लाय बाय -1. इज इट क्लियर? सो 1 into 1 1 प्लस इंटू मायनस मायनस. इज इट क्लियर? सो डिरेक्टली आन्सर आपण लिहिलेला आहे -1. इज इट क्लियर? सो इथं ऑड नंबर जर असेल तर आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. त्यानंतर इव्हन नंबर जर असेल तर आन्सर हे प्लसमध्ये येणार असतं. इज इट क्लियर? त्यानंतर +7 ॲज इट इज. सो -2 ॲज इट इज. -2 into -1 मायनस इंटू मायनस प्लस दॅट मीन्स +2 + 7. इज इट क्लियर? इथं -2 आणि +2 हे ऑपोजिट नंबर झालेले आहेत. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. सो व्हॅल्यू काय आलेली आहे 7 ओनली. इज इट क्लियर? देअरफॉर वी कॅन से
p of minus 1 is equal to 7. Is it clear? It is our answer. Then we have to put x is equal to 0. Is it clear? So third one, x is equal to 0. Then given polynomial is p of x is equal to 2x minus 2x cube plus 7. Is it clear? So x च्या प्लेसवर आता 0 पुट करायचा आहे. So p of 0 is equal to 2 as it is into 0. त्यानंतर minus 2 as it is 0 cube plus 7. Is it clear? 2 into 0 that means 0. Minus 2 as it is 0 चा cube that means 0. Is it clear? Plus 7 as it is. So 0 as it is minus 2 into 0 that means 0 plus 7. That means answer is plus 7 only. Is it clear? So therefore p of 0 is equal to 7. It is too much easy. Then next question. See the question number 2nd. For each of the following polynomial, find p of 1, p of 0 and p of minus 2. So first one, p of x is equal to x cube. That means सुरुवातीला x च्या प्लेसवर आपल्याला 1 प्लेस करायचं आहे, त्यानंतर 0 प्लेस करायचं आहे आणि त्यानंतर minus 2 प्लेस करायचं आहे. इज इट क्लियर? त्यानंतर सेकंड पॉलिनॉमियल मध्ये सेम y च्या प्लेसवर आपल्याला 1 प्लेस करायचं आहे, त्यानंतर 0 प्लेस करायचं आहे आणि त्यानंतर minus 2 प्लेस करायचं आहे. इज इट क्लियर? देन थर्ड पॉलिनॉमियल एक्सच्या प्लेसवर आपल्याला सुरुवातीला 1 प्लेस करायचं आहे, त्यानंतर 0 प्लेस करायचं आहे आणि त्यानंतर -2 प्लेस करायचं आहे. इज इट क्लियर? सॉल्व करूया. फर्स्ट पॉलिनॉमियल इज p of x is equal to x cube. Is it clear? So first we have to put p of 1, then p of 0, then p of minus 2. Is it clear? So first one, p of x is equal to x cube. सुरुवातीला x च्या प्लेसवर आपल्याला 1 प्लेस करायचं आहे. सो वी कॅन राईट p of 1 is equal to x च्या प्लेसवर आता 1 येणार आहे. सो x cube that means 1 cube. Is it clear? So p of 1 is equal to 1 cube 1. Is it clear? It is our answer. Then next p of 0 ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो p of x is equal to x cube. Is it clear? So p of 0 is equal to 0 cube. Is it clear? 0 cube that means answer is 0. So therefore p of 0 is equal to 0. Is it clear? खूप easy असा क्वेश्चन आहे. Then we have to put p of minus 2. So given polynomial is p of x is equal to x cube. So p of minus 2 is equal to -2 cube. Is it clear? So हा odd number आहे. See here it is odd number. So -2 cube that means -2 multiply by -2 again multiply by -2. Is it clear? So 2 2 चा 4 4 2 चा 8. आन्सर हे 8 येणार आहे, बट ते -8 येणार आहे कारण मायनस इंटू मायनस प्लस अगेन प्लस इंटू मायनस मायनस. इज इट क्लियर? दॅट मीन्स हा जर ऑड नंबर असेल तर आन्सर हे मायनसमध्ये येत असतं. इज इट क्लियर? सो p of -2 is equal to -8. It is our answer. Is it clear? Then next polynomial, second one, p of y is equal to y square minus 2y plus 5. Is it clear? So here p of 1, then p of 0 and p of -2. Is it clear? So सुरुवातीला आपण p of 1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. So given polynomial is p of y is equal to y square minus 2y plus 5. Is it clear? So p of 1 that means y च्या प्लेसवर आता आपल्याला 1 प्लेस करायचा आहे. y square that means 1 square minus 2 into 1 plus 5. Is it clear? So 1 square 1 minus 2 into 1 that means -2 plus 5. Is it clear? 5 plus 1 6. 6 minus 2 that means 4. Is it clear? So therefore p of 1 is equal to 4. Is it clear? त्यानंतर p of 0 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. p of 0. Is it clear? So given polynomial p of y is equal to y square minus 2y plus 5.
इज इट क्लिअर. सो वायच्या प्लेसवर आता 0 येणार आहे. सो वाय स्क्वेअर दॅट मीन्स 0 स्क्वेअर मायनस 2 इंटू 0 प्लस 5 इज इट क्लिअर. 0 स्क्वेअर 0 minus 2 into 0 that means 0 plus 5 as it is. Is it clear? So P of 0, therefore P of 0 is equal to 5. Is it clear? Then we have to put P of minus 2. So P of minus 2 is equal to question mark. So given polynomial is P of y is equal to y square minus 2y plus 5. Is it clear? So y च्या प्लेसवर आता -2 येणार आहे. So P of -2 is equal to -2 square. Is it clear? -2 again in bracket -2 plus 5. Is it clear? So 2 square 4 आणि हा इवन नंबर आहे. सो आन्सर हे प्लसमध्ये येणार आहे. दॅट मीन्स -2 इंटू -2 प्लस 4. इज इट क्लिअर? सी हिअर हा इवन नंबर आहे. दॅट मीन्स -2 मल्टिप्लाय बाय -2 मायनस इंटू मायनस प्लस 2 2 चा 4. दॅट मीन्स आन्सर इज प्लस 4. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 2 2 चा 4 प्लस 5 ॲज इट इज. इज इट क्लिअर? 4 प्लस 4 8 8 प्लस 5 13. Is it clear? So P of therefore P of -2 is equal to 13. It is our answer. Then third polynomial, it is P of x is equal to x raised to 4 minus 2x square minus x. Is it clear? So we have to find out P of 1, then P of 0 and P of -2. Is it clear? So सुरुवातीला P of 1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. सो P of x is equal to x raised to 4 minus 2x square minus x. Is it clear? So P of 1 is equal to x च्या प्लेसवर आता आपण 1 पुट करणार आहोत. सो 1 raised to 4 minus 2 1 square minus 1. Is it clear? So 1 raised to 4 that means answer is 1 minus 2 as it is 1 square that means 1 minus 1. Is it clear? So 1 as it is minus 2 into 1 that means minus 2. Is it clear? Minus 1 as it is that means 1 minus 3. Is it clear? So answer is P of therefore P of -1 is equal to 1 minus 3 that means minus 2. Is it clear? It is our answer. Then we have to find out P of 0. Is it clear? So given polynomial is P of x is equal to x raised to 4 minus 2x square minus x. So P of 0 is equal to 0 raised to 4 minus 2 0 square minus 0. Is it clear? So answer काय येणार आहे? 0 raised to 4 that means 0. 2 as it is 0 square that means 0 minus 0. Is it clear? So 0 as it is minus 2 into 0 that means 0 again 0 as it is. So P of 0 therefore P of 0 is equal to 0. Is it clear? Then we have to find out P of -2. Is it clear? So given polynomial is P of x is equal to x raised to 4 minus 2x square minus x. Is it clear? So x च्या प्लेसवर आता -2 पुट करायचं आहे. सो P of -2 is equal to -2 raised to 4 -2 in bracket -2 square minus in bracket -2. Is it clear? So see here -2 raised to 4 that means -2 multiply by -2 again multiply by -2 and -2. Is it clear? So 2 2 चा 4 4 2 चा 8 8 2 चा 16. आन्सर हे 16 येणार आहे. बट मायनस इंटू मायनस प्लस अगेन मायनस इंटू मायनस प्लस देन प्लस इंटू प्लस आन्सर हे प्लसमध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इथं इव्हन नंबर असेल तर आपल्याला मायनस मायनसची काय मिळते? पेअर मिळते. इथे एक पेअर मिळालेली आहे त्यानंतर इथे एक पेअर मिळालेली आहे. सो मायनसची पेअर ही प्लसमध्ये कन्वर्ट होत असते. इज इट क्लिअर? सो इव्हन नंबर असेल तर आपल्याला पेअर मिळते. सो आन्सर हे पॉझिटिव्ह येत असतं. इज इट क्लिअर? सो
-2⁴ चा आन्सर काय आलेला आहे 16. -2 ॲज इट इज. त्यानंतर -2² दॅट मीन्स -2 × -2. इज इट क्लिअर? हा इतकाच भाग आहे. दॅट मीन्स 2 2 चा 4 मायनस इंटू मायनस प्लस. इज इट क्लिअर? दॅट मीन्स +4. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू मायनस +2. इज इट क्लिअर? सो 16 ॲज इट इज. 4 2 चा 8 +2. इज इट क्लिअर? सो 16 - 8 8 होणार आहे +2 दॅट मीन्स 8 + 2 दॅट मीन्स 10. सो P of 2 चा आन्सर काय आलेला आहे 10. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. See the question number 3rd. If the value of polynomial m³ plus 2m plus a is 12 for m is equal to 2, then find the value of a. So meaning सुरुवातीला समजावून घेऊया. m is equal to 2 that means ही जी गिवन पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये m च्या प्लेसवर आपल्याला 2 हे पुट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर येणारा आन्सर हे 12 आहे. दॅट मीन्स p of 2 is equal to 12. इज इट क्लिअर? सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन पॉलिनॉमियल इज m³ plus 2m plus a is 12 for m is equal to 2. दॅट मीन्स ही जी गिवन पॉलिनॉमियल आहे त्यामध्ये m च्या प्लेसवर आपण 2 पुट करणार आहोत. सो 2 पुट केल्यानंतर येणारा आन्सर हे 12 आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट p of 2 is equal to 12. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ a. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट गिवन पॉलिनॉमियल यामध्ये m हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो वी कॅन राईट p of m is equal to m³ plus 2m plus a. Is it clear? So p of 2 is equal to 12. So p of 2 is equal to m च्या प्लेसवर आता आपल्याला 2 प्लेस करायचा आहे. दॅट मीन्स 2³. इज इट क्लिअर? 2 ॲज इट इज. m च्या प्लेसवर 2 plus a ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो हिअर p of 2 is equal to 12. सो या प्लेसवर आपण 12 हे पुट करू शकतो. सो 12 इज इक्वल टू 2³ दॅट मीन्स 3 टाइम्स 2. 2 2 चा 4 4 2 चा 8 प्लस 2 2 चा 4 प्लस a. इज इट क्लिअर? सो 12 इज इक्वल टू 4 प्लस 8 प्लस 4 दॅट मीन्स 12. सो 12 प्लस a. इज इट क्लिअर? सो सिम्पली या 12ला हे 12 कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सी हिअर a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो हे 12 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. ॲज इट इज सुद्धा ते कॅन्सल होणार आहे बट आपण स्टेप बाय स्टेप करूया. सो हे 12 ॲज इट इज. त्यानंतर इथं 12 प्लसमध्ये आहे सो ते शिफ्ट केल्यानंतर सबट्रॅक्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो इज इक्वल टू a. सो 12ला 12 कॅन्सल. 12 - 12 दॅट मीन्स 0. 0 इज इक्वल टू a. दॅट मीन्स a इज इक्वल टू 0. इज इट क्लिअर? सो a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती. So a is equal to 0. So it is our answer. A is equal to 0. Then next question. See the question number 4. For the polynomial mx² minus 2x plus 3 if p of -1 is equal to 7 then find m. Just आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन नंबर 3 सारखाच हा सेम क्वेश्चन आहे बट गिवन कंडिशन इज p of -1 is equal to 7. दॅट मीन्स x जे व्हेरिएबल आहे त्या ठिकाणी आपल्याला -1 हे प्लेस करायचं आहे आणि त्यानंतर येणारी व्हॅल्यू ही 7 आहे. इज इट क्लिअर? सो 7 ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन पॉलिनॉमियल इज mx² minus 2x plus 3 if p of -1 is equal to 7. दॅट मीन्स एक्सच्या प्लेसवर आपल्याला -1 हे पुट करायचं आहे. सो वी कॅन राईट हिअर x इज इक्वल टू -1. इज इट क्लिअर? सो x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो वी कॅन राईट p of x इज इक्वल टू mx² minus 2x plus 3. इज इट क्लिअर? सो p of -1 एक्सच्या ठिकाणी आपण -1 पुट करणार आहोत. सो p of -1 इज इक्वल टू m ॲज इट इज. एक्सच्या ठिकाणी -1 दॅट मीन्स -1² -2 इन ब्रॅकेट -1 प्लस 3. इज इट क्लिअर? सो गिवन कंडिशन इज p of 1 is equal to 7. सो p of 1 च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो 7. इज इट क्लिअर? सो 7 इज इक्वल टू m ॲज इट इज.
-1 square, that means 1 only. Is it clear? -1 into -1, that means 1 square 1 and minus into minus plus. Is it clear? त्यानंतर minus into minus plus 2 ones are 2 plus 3. Is it clear? So m into 1, that means m only. So m plus 2 plus 3, that means 5. Is it clear? So 7 is equal to m plus 5. So फक्त आपण प्लेसेस चेंज करूया. m plus 5 is equal to 7. सो आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 5 आपल्याला शिफ्ट करावं लागेल. इज इट क्लियर? सो ते इकडे ॲडिशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहे. सो m इज इक्वल टू 7 minus 5. इज इट क्लियर? सो m इज इक्वल टू 2. इट इज अवर आन्सर. सिंपल असा क्वेश्चन आहे. Then next question. See the fifth question. Divide the first polynomial by the second polynomial and find the remainder using remainder theorem. So simply remainder theorem यूज करून आपल्याला रिमाइंडर फाइंड आउट करायचा आहे. वन बाय वन सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 डिवायडेड बाय x प्लस 1. Is it clear? So it is dividend. We know that it is dividend and it is divisor. Is it clear? So simply आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करायचा आहे. So we can write by using remainder theorem. Remainder theorem. So dividend is आपण इथं मेन्शन करूया. Dividend it is x square minus 7x plus 9. Is it clear? Then divisor it is x plus 1. Is it clear? So simply आपल्याला डिव्हिजरवर फोकस करायचा आहे आणि डिव्हिजरमध्ये जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. इज इट क्लियर? सो ऑपोजिट नंबर ऑफ प्लस 1 is -1. So therefore we have to take x is equal to -1. Is it clear? So given polynomial p of x, त्यामध्ये x व्हेरिएबल यूज केलेला आहे. सो वी कॅन राईट p of x. p of x is equal to x square minus 7x plus 9. Is it clear? सो सिम्पली आता एक्सच्या प्लेसवर आपल्याला -1 पुट करायचं आहे. सो p of -1 is equal to -1 square minus 7 as it is in bracket -1 plus 9. Is it clear? खूप सिंपल असा क्वेश्चन आहे. त्यानंतर -1 into -1, दॅट मीन्स -1 स्क्वेअर. आन्सर हे 1 येणार आहे. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 7 1 जा 7. इज इट क्लियर? प्लस 1. इज इट क्लियर? सो 9 plus 1 plus 7. 9 plus 1 10 plus 7, that means 17. So 17 is nothing but remainder. It is nothing but remainder. इथं आपण मेन्शन करूया. इट इज रिमाइंडर. सो रिमाइंडर थेरम यूज करून आपण रिमाइंडर फाइंड आउट केलेला आहे. सो therefore we can write remainder is 17. It is our answer. Is it clear? Then next example, second one, 2x cube minus 2x square plus ax minus a divided by x minus a. That means it is dividend and it is divisor. Is it clear? So इथं आपण मेन्शन करूया. Dividend it is 2x cube minus 2x square plus ax minus a. Is it clear? And divisor it is x minus a. Is it clear? सो आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करायचा आहे. सो सिम्पली आपण डिव्हिजरवर फोकस करणार आहोत. इज इट क्लियर? सो बाय यूजिंग रिमाइंडर थेरम x minus a. So opposite of minus a is plus a. Therefore we have to take x is equal to a. Is it clear? So given polynomial यामध्ये x हे व्हेरिएबल यूज केलेला आहे. सो p of x is equal to
2x³ minus 2x² plus ax minus a इज इक्वल सो एक्सच्या प्लेसवर आता आपल्याला a पुट करायचं आहे. सो p of a इज इक्वल टू 2a³ minus 2a² plus a into a minus a is equal. So 2a³ as it is minus 2a², a into a that means a² minus a is equal. इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत. minus 2a² plus 1a² is equal. सो त्यांच्यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो. सो 2a³ as it is minus 2 plus 1 that means आन्सर हे minus 1 येणार आहे is equal. minus 1a² is equal. That means minus 2a² plus a² that means minus 1a². हा 1 नाही मेन्शन केला तरी चालेल. minus a as it is. So we can write therefore p of a is equal to 2a³ minus आपण 1 इथं मेन्शन करत नाही आहोत a² minus a is equal. So our remainder is it is nothing but remainder. So remainder it is 2a³ minus a² minus a is it clear? It is our answer. Then next example, third example is 54m³ plus 18m² minus 27m plus 5 divided by m minus 3. That means it is dividend and it is divisor. Is it clear? So dividend it is 54m³ plus 18m² minus 27m plus 5 is it clear? And divisor it is m minus 5 is it clear? Simply आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करायचा आहे. सो बाय यूजिंग रिमाइंडर थेरम सो रिमाइंडर थेरममध्ये सिम्पली आपण डिव्हिजरवर फोकस करत असतो आणि डिव्हिजरमध्ये हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपण घेत असतो. इज इट क्लियर? सो ऑपोजिट नंबर ऑफ -3 इज +3. इज इट क्लियर? सो वी हॅव टू पुट m इज इक्वल टू 3. इज इट क्लियर? सो p ऑफ m गिवन पॉलिनॉमियलमध्ये m हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो वी कॅन राईट p ऑफ m इज इक्वल टू 54m³ प्लस 18m² मायनस 27m प्लस 5. इज इट क्लियर? सो mच्या प्लेसवर आता 3 पुट करायचं आहे. सो p ऑफ 3 इज इक्वल टू 54 मल्टीप्लाय बाय 3³ m³ दॅट मीन्स 3³ प्लस 18 ॲज इट इज 3² minus 27 multiply by 3 plus 5. Is it clear? So 54 as it is. 3³ that means 3 into 3 into 3 that means 3 3s are 9 and 9 3s are 27. Is it clear? So 3³ 27 plus 18 as it is 3² 9 minus 27 into 3 plus 5. Is it clear? हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन इज इट क्लियर? आपण रफमध्ये करूया. सी हिअर 54 मल्टिप्लाय बाय 27 इज इट क्लियर? सो 7 4 जा 28 कॅरी 2 होतील. त्यानंतर 7 5 जा 35 आणि हे 2 दॅट मीन्स 37 इज इट क्लियर? त्यानंतर इथं 0 घ्यावा लागेल. त्यानंतर 4 2 चा 8 आणि 5 2 चा 10. सो ॲडिशन 8 7 plus 8 15 त्यानंतर 4 आणि 1 इज इट क्लियर? सो हे मल्टिप्लिकेशन आपण स्टेट करूया. 1 4 5 8 इज इट क्लियर? प्लस 18 into 9 18 9 जा 162 इज इट क्लियर? मायनस 27 3 जा 81 प्लस 5 इज इट क्लियर? सो सिम्पली आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कॅरी करायचं आहे. सो सुरुवातीला हे जे प्लसमध्ये नंबर आहेत त्यांचे आपण ॲडिशन रफमध्ये करूया. 1458 प्लस 162 प्लस 5 दॅट मीन्स 167 इज इट क्लियर? सो ॲडिशन 1625 आलेली आहे. सो राईट हिअर
1625 minus 81. Is it clear? So again we have to subtract 81 here. So 5 minus 1 4, त्यानंतर 2 minus 8 that means 12 minus 8 करावे लागतील. 12 minus 8 4, त्यानंतर 6 minus 1 5 आणि 5. That means answer is 1544. Is it clear? So it is nothing but remainder. So therefore remainder is 1544. It is our answer. Then next question. See the question number 6. If the polynomial y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y plus 2 and the remainder is 50, then find the value of m. आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, but given is remainder it is 50. Is it clear? That means by using remainder theorem y is equal to minus 2. Is it clear? सिम्पली आपण डिव्हिजरवर फोकस करत असतो आणि डिव्हिजरमधील हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपण घेत असतो. सो इथं +2 आहे, दॅट मीन्स आपल्याला -2 घ्यावा लागणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स p ऑफ -2 इट इज 50. इज इट क्लियर? इट इज द गिवन कंडिशन. सो बाय युजिंग दिस कंडिशन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m. इज इट क्लियर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन एक्झाम्पल इज y cube minus 5y square plus 7y plus m divided by y plus 2. That means it is nothing but dividend. आपण मेंशन करूया dividend. It is y cube minus 5y square plus 7y plus m and y plus 2. It is divisor. So divisor is y plus 2. Is it clear? So by using remainder theorem यूज करत असताना आपण सिम्पली डिव्हिजरवर फोकस करत असतो आणि हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर घेत असतो. इज इट क्लियर? सो ऑपोजिट नंबर ऑफ +2 is -2. Is it clear? Therefore we have to take y is equal to -2. Is it clear? But given condition is, तर आपण मेंशन करूया गिवन रिमाइंडर इट इज 50. रिमाइंडर हा दिलेला आहे, रिमाइंडर 50. इज इट क्लियर? सो p of therefore p of -2 इट इज 50. इज इट क्लियर? गिवन पॉलिनॉमियलमध्ये वायच्या प्लेसवर जर आपण -2 प्लेस केलं तर आन्सर काय येणार आहे? 50 येणार आहे. हे ऑलरेडी गिवन आहे. इज इट क्लियर? इट इज गिवन. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m. इज इट क्लियर? सो गिवन पॉलिनॉमियल इज p ऑफ y इज इक्वल टू y क्यूब माइनस 5y स्क्वेअर प्लस 7y प्लस m. सो p ऑफ -2 इट इज वायच्या प्लेसवर आता -2 प्लेस करणार आहोत. -2 क्यूब माइनस 5 -2 स्क्वेअर प्लस 7 इंटू -2 प्लस m. इज इट क्लियर? बट गिवन इज रिमाइंडर इज 50. दॅट मीन्स p ऑफ -2 इट इज 50. सो p ऑफ -2च्या प्लेसवर आपण 50 लिहू शकतो. सो 50 इज इक्वल टू -2 क्यूब दॅट मीन्स 3 टाइम्स -2. इज इट क्लियर? -2 मल्टीप्लाय बाय -2 मल्टीप्लाय बाय -2. आन्सर हे -8 येणार आहे. इज इट क्लियर? सी हियर -2 मल्टीप्लाय बाय -2 मल्टीप्लाय बाय -2. सो 2 2 चा 4 4 2 चा 8. आन्सर हे 8 येणार आहे. बट मायनस इंटू मायनस हे प्लस होणार आहे. अगेन प्लस इंटू मायनस हे मायनस होणार आहे. सो आन्सर हे -8 येणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर -5 ॲज इट इज -2 स्क्वेअर दॅट मीन्स 4 ओनली. इज इट क्लियर? फक्त एवढाच भाग येणार आहे. -2 इंटू -2 दॅट मीन्स मायनस इंटू मायनस प्लस 2 2 चा 4. इज इट क्लियर? 7 इंटू -2 7 2 चा 14 प्लस m. इज इट क्लियर? सो 50 ॲज इट इज इक्वल टू -8. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 4 चा 20 -20 -14 प्लस m. इज इट क्लियर? सो तिन्ही नंबर
निगेटिव्ह आहे, सो ॲन्सर हे निगेटिव्हच येणार आहे. इज इट क्लिअर? -8 -20, that means -28 again -14, that means -42 plus m. Is it clear? सो सिम्पली आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो -42 आपल्याला शिफ्ट करावे लागते. इज इट क्लिअर? ते इकडे सबस्ट्रॅक्शनमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते ॲड होणार आहे. सो वी कॅन राईट m इज इक्वल टू 50 प्लस 42. इज इट क्लिअर? सिम्पली प्लेसेस चेंज केले आहेत. सो m इज इक्वल टू 50 प्लस 42, दॅट मीन्स 92. इज इट क्लिअर? आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आणि ती आपल्याला मिळालेली आहे. m इज इक्वल टू 92. Is it clear? It is our answer. Then next question. See the question number 7. Use factor theorem to determine whether x plus 3 is the factor of x square plus 2x minus 3 or not. That means it is divisor and it is nothing but dividend. Is it clear? So we have to put x is equal to -3. Is it clear? Opposite of +3. That means we have to put x is equal to -3. If remainder is 0, then x plus 3 is the factor of given polynomial. Is it clear? Solve करूया. Dividend it is x square plus 2x minus 3 and divisor it is x plus 3. सो सिम्पली आपल्याला डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. डिव्हिजरमध्ये हा जो +3 आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ऑपोजिट नंबर ऑफ +3 is -3. Is it clear? So therefore we have to take x is equal to -3. Is it clear? So p of x, पॉलिनॉमियल मध्ये x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो यू कॅन राईट p of x is equal to x square plus 2x minus 3. Is it clear? So p of -3, x च्या प्लेसवर -3 पुट करायचं आहे. सो x square that means -3 square plus 2 as it is into -3 as it is. Is it clear? So -3 into -3, that means see here -3 into -3, that means 3 3s are 9, minus into minus plus. Is it clear? So answer is +9. And the 2 into -3, that means -6. Is it clear? त्यानंतर -3 as it is. त्यानंतर -6 -3, that means 9 minus 9. Is it clear? So remainder is 0. So it is remainder. So remainder जर 0 असेल तर x plus 3 हा p of x चा फॅक्टर आहे. इज इट क्लिअर? सो आपण इथं मेन्शन करूया रिमाइंडर इट इज रिमाइंडर. सो बाय फॅक्टर थेरम, we can write x plus 3 is a factor of p of x. That means आपण इथं मेन्शन करूया x square plus 2x minus 3. Is it clear? Because here p of -3 is equal to 0. That means remainder is equal to 0. Remainder is equal to 0. So remainder 0 आहे. That means x plus 3 हा given polynomialचा, that means p of x चा फॅक्टर आहे. Is it clear? It is too much simple. It is our answer. Then next question. See the question number 8. If x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. Just आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बट गिवन कंडिशन इफ x cube minus mx square plus 10x minus 20 is divided by x minus 2. That means it is dividend and it is nothing but divisor. So ही डिव्हिजन कॅरी केल्यानंतर येणारा रिमाइंडर हा 0 आहे. That means it is the factor of given polynomial. Is it clear? So we can say p of 2 is equal to 0. Is it clear? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन कंडिशन इज इफ x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20. That means it is dividend and it is nothing but divisor. Is it clear? So इथं आपण मेन्शन करूया डिव्हिडंड
it is x cube minus mx square plus 10x minus 20. Is it clear? And divisor, it is x minus 2. Is it clear? So factor आहे, that means if x cube minus mx square plus 10x minus 20 is divided by x minus 2, then remainder is equal to 0. Is it clear? So simply आपण divisor वर फोकस करत असतो. So opposite of minus 2, opposite of minus 2 is plus 2. Is it clear? So we have to take x is equal to 2. Is it clear? So by factor theorem, factor आहे, that means we can say p of 2 is equal to 0. Is it clear? It is given. P of 2 is equal to 0. So dividend, that means p of x हे variable यूज केलेला आहे. So you can write p of x is equal to x cube minus mx square plus 10x minus 20. Is it clear? So p of 2, x च्या ठिकाणी 2 पुट करायचं आहे. So x cube, that means 2 cube minus m 2 square plus 10 as it is into 2 minus 20. Is it clear? So आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 2 cube 8 minus m as it is 2 square 4 plus 10 to चा 20 minus 20. Is it clear? So plus 20 आणि minus 20 हे ऑपोजिट नंबर झालेले आहेत. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. सो 8 minus 4 into m, that means minus 4m. Is it clear? So p of 2 is equal to 0. सो या प्लेसवर आपण 0 पुट करणार आहोत. इज इट क्लियर? सो आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सिम्पली आपल्याला सुरुवातीला 8 शिफ्ट करावे लागेल. इज इट क्लियर? सो 8 इकडे ॲडिशनमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहे. सो 0 minus 8 इज इट क्लियर इज इक्वल टू minus 4m. सो आन्सर हे -8 येणार आहे. -8 इज इक्वल टू -4m. इज इट क्लियर? त्यानंतर -4 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. ते इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार आहेत. इज इट क्लियर? सो -8 अपॉन -4 इज इट क्लियर इज इक्वल टू m. सो मायनस डिवायडेड बाय मायनस, दॅट मीन्स प्लस होणार आहे. दॅट मीन्स मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? 4 1 4 and 4 2 8. That means m is equal to 2. So it is our answer. Dear friends, इथं आपण प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 8 कव्हर केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.